या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। रविवारी दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांनी पथकासह पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पिराची कुरोली रोडवर देशी विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचून MH45A8579 या चारचाकी वाहनाला थांबवून झडती घेतली असता वाहनात देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 144 बाटल्या व मॅकडोवेल नंबर 1 विस्कीच्या विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या असा 17,280 रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आलाय। या कारवाईत वाहन चालक पांडुरंग भीमराव कारंडे वय वर्ष 46 राहणार महिम तालुका सांगोली या इसमास अटक करण्यात आली आहे। या कारवाईत वाहनाच्या किमतीचं पथकानं 4,24,480 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकानं पंढरपूर तालुक्यातील सोनके गावाच्या हद्दीत पंढरपूर कराड रोडवर असलेल्या सत्यवान मारुती बागल वय वर्ष 52 राहणार पळशी या इसमास दुचाकीवरून 2 रबरी ट्यूब मध्ये 160 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 73,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकानं पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।